सरळ सीमारेषे पार 4 धावांसाठी चौकार. हार्दिक मात्र पहिला चौकार खेळतोय सुरेख पद्धतीने मात्र पाहायला मिळाला. हार्दिकचा जर विचार केला तर सातपाटी संघामधून कूल माइंडेड हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू असेल अनिकेत राऊत यांचा. आता मात्र समोरच्या दिशेने खेळायचा होता अमोल. नक्कीच पुढे एकदा तिसरा चेंडू असेल अनिकेत राऊत यांचा. आता मात्र थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेने होता. इथे मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रन्सने धावा वाढतील. आता मात्र धावा झाल्यात स्कोरबोर्ड वर 5. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये 5 धावा जमवले जात आहेत. डीएनसीसी संघ सन्मान चिन्हासाठी यायचं आहे. आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तर पुढेच एकदा षटकातील पुढचा चेंडू आपण पाहतोय अनिकेत राऊत यांचा. हा चेंडू देखील थोडासा टॅप करण्याचा प्रयत्न होता तेजस याचा. चेंडू जर पाहिला तर सिंगल रन साठी जाईल. एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा स्कोरबोर्डवर. 1 चौकार 2 सिंगल रन्स आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज अनिकेत. चेंडू असणार आहे. गॅप शोधलाय. इथे मात्र जबरदस्त गॅप. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या वाढली जाईल ती म्हणजेच 10 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. गॅप होता खूप मोठा गॅप कारण की ऑनसाइड रिजन मध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक आहेत तर गॅप थोडासा मोठा दिसतोय. तर पुढेच एकदा पुढचा चेंडू. आता देखील हा चेंडू पायावर टाकला होता. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवला. षटकाची होईल समाप्ती. 1 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. थँक्यू. डीएनसीसी संघ प्रतिनिधी हा आपण कर्णधार यायचा आहे आणि आपण जो सन्मान चिन्ह आहे तो घेऊन जायचा आहे. निमिष येतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. अल्लेल्या गावाकडून दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेकेल समोर असतील हार्दिक. पहिला चेंडू इथे मात्र चांगला प्रहार केला होता. चेंडू अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. अथर्वच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला जातोय. सुरेख पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण केलं पहिल्या चेंडूवर. निमिषाचा पुढचा चेंडू. दुसरा चेंडू असणार आहे. ओहो इथे मात्र टॅपचा फटका सोडणार नाहीये. शॉर्ट चेंडू जर टाकला तर मात्र आपण पाहतोय हार्दिक सारख्या फलंदाजाला कठीण जाणार नाहीये फटका मारण्यासाठी आणि तेच दाखवलं हार्दिकने. खूप चांगल्या पद्धतीने हा चौकार मारला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा स्कोरबोर्ड लागले जात आहेत. पुढे एकदा हार्दिक सज्ज असेल. चेंडूची वाट पाहिली जाते. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं जात आहे आणि मयूरच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. आता मात्र तेजस फलंदाजी मार्कवर येईल. निमिषचा हा पुढचा चेंडू आपण पाहतोय. टॉस केलाय चेंडूला. इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अप्रतिम रीतीने चेंडूला अडवलं होतं. असं वाटलं होतं की गॅप शोधेल की काय. तेजस एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला हार्दिक. हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष मोरबे संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संगम अळ्याली. आता मात्र पहा बॅटची एज लागली. चेंडू निघून जातोय. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. तर नक्कीच आपण पाहतोय मॅच तर पाहायला मिळेल. पुढेच एकदा षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 17 धावा. 17 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. नक्कीच संघ मल्ल्यालीचा विचार केला तर खूप चांगला आता 2023 मध्ये हा संघ उतरलाय. मात्र कमी प्रॅक्टिसने खेळतोय. एकही जर पाहिलं तर प्लेयर प्रॅक्टिस मध्ये नसतो. मात्र सुरेख कामगिरी आतापर्यंत. हा देखील चेंडू चांगला आहे. निमिषचा शेवटचा चेंडू होता. इथे मात्र चेंडू पायावर आदळला जातोय आणि
सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रनच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. षटक क्रमांक दुसरं म्हणजे 9च्या सरासरीने संघ खेळतोय तो म्हणजेच संघर्ष मुरबे संघ. संघर्ष मुरबे संघाचा जर विचार केला तर खूप चांगला संघ आहे. सातत्याने आपण पाहतोय संघर्ष करत असतो मैदानाच्या आतमध्ये आणि म्हणूनच काय संघाचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय संघर्ष मुरबे. इथून मात्र पाहिलं जाईल बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ध्रुव आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुवकडे देखील पोटेन्शियल आहे, चांगली फटकेबाजी तो देखील मारू शकतोय. आज मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल मिस्टर केतनला पाहिलं जाईल. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या आधी 2 गोलंदाज आपण पाहिले अनिकेत आणि तदनंतर निमिष. हा मात्र फटका जर पाहिला तर सुपर स्टॉप केलाय मयूरच्या माध्यमातून. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये अडवला जातोय नीरजच्या माध्यमातून. नक्कीच खूपच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय. नक्कीच खराब चेंडू होता, पनिशमेंट मिळाली असती मात्र चेंडू खेळून काढला. आता मात्र तेजसच्या बॅटमधून परत एकदा नीरजकडे चेंडू येईल. हा देखील चेंडू आपण पाहतोय अडवला जातोय. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण दाखवतायत इथे मात्र संघ मल्याळी संघ. नीरज हा खेळाडू. आता मात्र पुण्याच्या एकदा बॅटची एज लागते. चेंडू निघून जाईल सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने. आणखीन एक गडीचं होईल पतन बाद. डीएनसीसी संघ जिथे कुठे असतील या आपण यायचं आहे प्लीज. शेवटचं तुम्हाला कॉल असेल. आग्रहाची विनंती आहे तुम्हाला. डीएनसीसी राकेश गुप्ता प्लीज या. हा देखील चेंडू सुरेख चेंडू आतमध्ये टाकतोय. विशाल येतोय फलंदाजी मार्कवर. जर पाहिलं तर 2-3 मॅच विशाल नव्हता, इंजर्ड थोड्याशा पद्धतीने आपण पाहायला मिळाला. आज मात्र पुण्याचे एकदा आलाय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तर तेजसवर जिम्मेदारी असेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय संघर्ष मुरबे धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 21 धावा. ओहो गॅप शोधलाय मात्र नाही त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रनच्या मदतीने धावसंख्या स्कोरवर लागली जाईल 22 धावा. 22 धावा आतापर्यंत आहेत. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 शेवटचा चेंडू या षटकातील. विशालसाठी हा चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळलाय. इथे मात्र निमिष येतोय, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडकवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. इथून मात्र जर पाहिलं तर धावसंख्या लागली जाते 22 धावा. या ऐकूया डीजेला आणि पुन्हा येऊया सरपंच चषक 2023 मध्ये. थँक्यू. चांगल्या पद्धतीने मात्र रुचांक आलाय. नवीच रुचांक आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. विचार केला तर संघ मल्याळी संघ आहे. आज मात्र आपण पाहतोय नवीनच प्रॅक्टिस मध्ये नाही आहेत मात्र ज्या पद्धतीने खेळतायत खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुचांकचा हा चेंडू टॅपचा फटका अनिकेत साठी चॅलेंज होतं. चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये थांबवलं जातोय आणि चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी सिंगल रन साठी पाहायला मिळतोय. पुण्याचे एकदा तेजस आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळीला लागत नाहीये. एक धाव येईल. 21 धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच यस डीएनसीसी संघाचा या ठिकाणी प्रतिनिधी आलाय. आपण त्यांना सन्मान चिन्ह देणार आहोत. हेमंत दोडी साहेबांना मी विनंती करतोय या आपण हेमंत दोडीच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरवर लागली जाते 1च्या मदतीने. आता मात्र 25 धावा.
विकेटचं पतन होतंय. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजे 24 धावा आपण पाहतोय. गडी बाद झालाय. आता मात्र अंचू येतोय मैदानाच्या आतमध्ये. रुचांगला जर पाहिलं तर आपण पाहतोय जेव्हा जेव्हा आपण वी स्पोर्ट्स मध्ये जातोय तेव्हा डिझायनरचं काम रुचांक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज गोलंदाज नवीन नवीन डिझाईन आपल्याला टी शर्टच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. युसुफ थोडंसं कन्फ्युजन नक्कीच पाहायला मिळालं. तर विशाल आहे स्ट्रायकेडवर. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील विशालसाठी. हा चेंडू ओहो इथे मात्र कडक प्रहार केलाय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. शॉर्ट चेंडू होता. याला मात्र जबरदस्त प्रहाराने चेंडू फेकून दिला सरळ सीमारेषे पार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या वाढली जाईल 28 धावा. पुन्हा एकदा टॅपचा फटका. हा देखील चेंडू 4 धावांसाठी जातोय. 32 धावा स्कोरबोर्डवर आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या इनिंगचा. आपण पाहतायत जबरदस्त रीतीने मात्र 2 चौकार पाहायला मिळाले. विशाल आता मात्र बॅटचा फ्लो ओपन करतोय आणि काय जबरदस्त बॅटिंग आहे. चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली जाते. आता मात्र पुण्याच्या एकदा इथे गॅप शाती गेला होता. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष असेल. चला आपण पाहतोय यानंतरचा सामना संघर्ष मुरबे बी वाल्मिका स्टार वर्सेस पास्तळ दक्ष 11. हॅलो हॅलो चल आपण वळूया टॉसकडे. भूमिपुत्र आयोजित सरपंच चषक 2023 पाहायला भेटते. आपला आजचा शेवटचा सामना असेल. फर्स्ट राऊंडचा एका बाजूला दक्ष 11 पास्तळ तर एका बाजूला संघर्ष मुरबे ब संघ. दोन्ही संघाच्या संघाने टॉसला यायचा. चला विनंती असेल पास्तळ संघ आणि मुरबे संघ लगेच या. पास्तळ संघ संघाने आलाय मुरबे संघ. प्रतीकजी पाटील यांच्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत त्या सामन्याचा. मुरबे ब संघ शेवटचा अंतिम कॉल. मुरबे ब संघ मुरबे ब संघ शेवटचा अंतिम कॉल असेल. जर चेंडू पडल्याच्या अगोदर आपण आले नाही तर आयोजकांचे कॉल असेल ते आपल्याला मान्य करावा लागेल.
कारण प्रत्येक इनिंग मध्ये आपण टॉस करतोय. मुरबे ब संघ शेवटचा अंतिम कॉल असेल जे सामना सुरू होईल. आपण टॉस साठी आले नाही तर लगेच आपल्याला कॉल केले गेले तर लगेच यायचं, हात दाखवायचा, लगेच टॉस साठी पाठवायचं आपण. चला चॉईस कॉल असेल, चॉईस कॉल दिला जाईल. तर चॉईस कॉल असेल, प्रथमतः चॉईस कॉल दिला जाईल आणि पाच संघाचा कॉल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. बघूया आपण कोण टॉस विन होईल. आणि हेट पाच संघ विन झाले. नक्कीच लावीन, धन्यवाद सर. आपण जाऊन विराजमान व्हायचं आहे. लावीन निर्णय कसे आपण लगेच सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक. वळे आपण प्रत्येक सामन्याकडे. संतोष पाडे दोऱ्यातील मायक्रोफोनवर. संतोष. तर नक्कीच आपण पाहतोय अनिकेत राऊत एका बाजूला सज्ज आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अथर्व. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत सज्ज असेल. अनिकेत टू अनिकेत आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू हाताळ जाईल. इथे मात्र चेंडू खराब आहे. यस पंच मात्र दर्शवतायत. थोडासा बाहेर जाणारा चेंडू पाहिला. सिंगल रन्स नक्कीच मिळेल या अवांतर धावेने आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत गोलंदाज जर पाहिला तर संघर्ष मुरबे संघाकडून आपण पाहतोय. सातत्याने प्रथम गोलंदाजी करतोय. चांगला गोलंदाज आहे. मात्र पहिला चेंडू अवांतर हाताळला अनिकेतच्या विरोधात गोलंदाजी करताना. आता मात्र पटका चांगला आहे. हार्दिकचा चेंडू हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मात्र मिळणार नाही. एकच रन्स आतापर्यंत जी अवांतर धावेची आली होती. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 34 धावांचं लक्ष आहे. हा देखील चेंडू पुन्हा एकदा पाहिलं जाईल. खराब चेंडू आहे. विक्रम धोडी यांचं या ठिकाणी नक्कीच आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो, विक्रमची जोडी निर्देशील आपण व्यासपीठ आहे विक्रम धोडी. तर आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत ज्या पद्धतीने खेळलाय आतापर्यंत 3 चेंडू अवांतर पाहायला मिळाले त्यांच्या विरोधात. अनिकेत गोलंदाजाकडून थोडंसं खराब गोलंदाजी होत असताना, कारण की 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू हे अवांतर. आता मात्र टॅपचा फटका आहे. हार्दिकच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. रन्स मात्र मिळणार नाही. टॅप करण्याचा प्रयत्न होता अनिकेत राऊत याचा. डॉट चेंडू येतोय. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 2-3 धावा स्कोरबोर्डवर आहेत. हा देखील फटका टॅपचा आहे. इथे मात्र जबरदस्त प्रहार. आज मात्र अनिकेत लय मध्ये दिसायला पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने पाहायला मिळतोय आपण अनिकेत संघर्ष मुरबे संघाकडून सातत्याने चांगली गोलंदाजी, फ्रंटफूट लाईनचा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाकडे क्षमता चांगली आहे. मात्र समोरचा खेळाडू पाहिला तर अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळतोय टेनिस क्रिकेटमध्ये कमी प्रॅक्टिसने उतरलाय. मात्र आज ज्या पद्धतीने टॅपचे फटके खेळतोय खूप चांगल्या पद्धतीने. कारण की जर पाहिलं तर जरी ओव्हरआर्म क्रिकेट आपण खेळत असला तरी अंडरआर्म क्रिकेट हा कुठला तरी आपला भाग आहे, विभाग आहे, तो मात्र आपण खेळत असतो. घरचं मैदान जेव्हा जेव्हा पाऊस पडतोय तेव्हा मात्र ओव्हरआर्म क्रिकेट कुठेतरी बंद होतंय आणि तदनंतर आपण बॉक्स क्रिकेटला जास्तीत जास्त चालना देतोय. तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिकेत राऊत पुन्हा एकदा आता मात्र सिफ करतोय. चेंडूला डिक्लेअर झोन कडे जाईल. चेंडू मात्र एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. एके धावेने धावसंख्या स्कोरवर लागली जाते ती म्हणजेच 8 धावा. 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चेंडूचा खेळ 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अथर्व येतोय नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. डावखरे हाताचा फलंदाज अथर्वला आपण पाहतोय. आता मात्र सिंगल साठी गेलाय. जाणीव आहे एक धाव खूप महत्वाची असेल. अनिकेत सारख्या फलंदाजासमोर आपण मात्र आपला नमपणा मात्र नक्कीच दाखवतोय. या ठिकाणी सिंगलला चालना दिली जाते कारण की धावफलक हलतं ठेवणं खूप गरजेचं आहे. एक फलंदाज अटॅक करतोय तर दुसरा फलंदाज समजोतीने ते मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र ध्रुवच्या हातामध्ये चेंडू गेला आणि धावसंख्या इथे मात्र षटक कंप्लीट होते आणि 9 धावा स्कोरबोर्डवर. नक्कीच विक्रमजी धोडी यांचा सन्मान असेल. संतोषजी धोडी यांची शुभस्त्या सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल मुरबा एक्सप्रेस म्हणजे चिन्मय आपल्याला पाहायला मिळेल.
एक चांगला गोलंदाज जर पाहिला तर 2022-23 मध्ये कमालीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर देखील आपण पाहिलं राहुल माळी याला सुपर पद्धतीने गोलंदाजी केली. आता मात्र आपण पाहतोय चिन्मय याला सिंगल रन साठी गेलाय. अच्चू मात्र वेगाने येतोय आणि सिंगल रन्स घेतला जातोय. चिन्मयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसात देखील संतोष अण्णाला आपण पाहिलं होतं या मैदानावर YBCC वेऊर संघाकडून खूप चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळली आणि कालचा संघ जर पाहिला तर क्वालिफाय होताना YBCC संघाला आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र पाहतोय चेंडू समजून आला नाही. गतिमान चेंडू होता. नक्कीच दिशा देण्याचं काम या ठिकाणी करताना स्पेअरलेगच्या दिशेने आधीच वळले होते. तदनंतर डॉट चेंडू येतोय. समोरच्या दिशेने चेंडू शरीराला आदळला. डॉट चेंडूची या ठिकाणी सांगता होताना धावसंख्या जर पाहिली तर 10 आतापर्यंत टॅपचा फटका आहे. गतीचा उपयोग केला. चेंडू ज्या गतीने आला होता त्या गतीने टॅप केला गेला आणि सरळ सीमारेषे पार चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आता मात्र 14 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या षटकातील आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहे. प्रेषितला समोरच्या दिशेने नक्कीच आणलं जात आहे. आपण पाहतोय पुण्याचे एकदा अनिकेत राऊत सज्ज आहे. चांगल्या कॅपचा फटका हाताळला होता मागच्या चेंडूवर आणि 4 धावा हासिल केल्या होत्या. पुण्याचे एकदा धावसंख्या जर पाहिली तर अजूनही इथे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची आवश्यकता असताना हा देखील चेंडू तेजस वेगाने आला होता. चेंडूवर खूप वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि तितक्याच जबरदस्त पद्धतीने खेळून काढला होता अनिकेत राऊत यांनी. मात्र चेंडूला अडवला आणि सिंगल रन्स घेतली जाईल. या सिंगल रनच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 15 धावा स्कोरबोर्डवर. आता मात्र 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडू 19 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. सिंगल साठी गेलाय सातत्याने जर पाहिलं तर अथर्व इथे मात्र दर्शवतोय मी मात्र सिंगलच घेईन. अनिकेत राऊत ज्या पद्धतीने खेळला जातोय मोठे फटके देखील अनिकेतच्या माध्यमातून येत आहेत तर मला मात्र सिंगल काढून द्यायची आहे. ही भूमिका आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला चिन्मय गोलंदाजीतून आपण पाहतोय आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे 1-1 धाव किती महत्वाची आहे. ओव्हरची होईल समाप्ती. डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. सिंगल रन्सने धावसंख्या मात्र वाढली जाईल ती म्हणजे 17 धावा. अजूनही चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. हॅलो हॅलो यस नक्कीच दिनेशजी दोडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. चला टीम मीटिंग नकोय. तर 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडू मध्ये 17 धावा बनवल्या आहेत. अजूनही इथून त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. त्याच पद्धतीने फलंदाजी देखील करावी लागेल कारण की 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 17. दुतेश येतोय गोलंदाजी मार्कवर. संघर्ष मुरबे संघाकडून पाहायला मिळेल. दुतेश कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. अनिकेतच्या समोर नक्कीच गोलंदाजी करावी लागणार आहे. एक घातक फलंदाज म्हणून आपण पाहतोय नक्कीच गॅप शोधलाय. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथून मात्र चौकार येतोय. गॅप मोठा होता. चेंडू पायावर टाकला होता आणि तदनंतर पाहिलं तर ऑनसाइड रिजन मध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतायत आणि तदनंतर पाहिलं तर गॅप मधून हा चौकार खेळलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 21 रन्स
स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. अजूनही 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 13 धावा. फटका मारायचा होता टॅपचा, मात्र च्या पद्धतीने खेळला होता, मिडल करू शकले नाही, प्रॉपरली टायमिंग नाही आणि तेच कारण बनलं. आपण पाहतोय डॉट चेंडू येताना. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 13 धावा. 10 चेंडू 13 धावा. धृतेश आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज आहे मुरबे संघाकडून, मात्र तितक्याच दमदाटीचा फलंदाज मिस्टर अनिकेतला डेंजर एंड कडे धावताना पाहिलं होतं. असं वाटलं होतं डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. तसं काही झालं नाही. चेंडू मात्र सिंगल रन साठी जाते. इथून अजूनही चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 12. 9 चेंडू 12 धावा. मॅचचे समीकरण आपण पाहतोय. येणारा प्रत्येक चेंडू बारकाईने पाहिला जाईल प्रेक्षकांकडून, कारण की संगम अळ्याली संघाचा जर विचार केला तर कमी प्रॅक्टिसमध्ये या ठिकाणी उतरवलाय संघ, मात्र इन फॉर्म या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष मुरबे संघ, कारण की खूप चांगल्या पद्धतीने खेळ आपण संघर्ष मुरबे संघाचा पाहिलाय. आज मात्र इथे थोडेसे झुंजतायत, थोडीशी कठीण पडतंय त्यांना. जो चेसिंगसाठी रन्स दिल्यात त्या कुठेतरी कमी आहेत की काय हे मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सिंगल रन्स घेतला जातोय. सिंगल रन्सने धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जर पाहिली तर 23 रन्स. अजूनही चेंडू शिल्लक असतील 8. 8 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका नक्कीच. सामना जो आहे तो कुठेतरी बॅलेन्सिंग येईल, कारण की अजूनही बॉल टू रन्स होण्यासाठी 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची आवश्यकता असेल. कुठेतरी जो थोडासा गॅप आहे मधला चेंडू आणि रनन्स मधला तो कमी करणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र बॅट लागली जाते चांगल्या पद्धतीने. हार्दिक आणि दुसऱ्या बाजूला दर्शक आला होता. असं वाटलं होतं चेंडू गॅप मधून निघून जाईल, मात्र दोघांचं कॉलिंग चांगली राहिली. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित दिनेशजी दोडी साहेब यांचा सन्मान केला जाईल. नितीन वळवी साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण पाहतील. आता मात्र सामन्याला कलटणी आलेली आपल्याला पाहायला मिळतोय. हा खराब चेंडूवर प्रहार केला. चेंडू मात्र 5 धावांसाठी जातोय. इथून जर पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. संघर्ष करावा लागेल मुरबे संघाला. आता मात्र असं वाटलं होते की मुरबे संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, पूर्ण संघ आहे आणि थोडीशी खराब क्षेत्ररक्षण झालं. त्यानंतर पाहिलं तर गॅप शोधला गेले, टॅपचे फटके लागले आणि ऍडव्हान्स मात्र मिळाला आपल्याला पाहायला मिळतंय. स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. सिंगल साठी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? इथे मात्र पंच चेक करतायत. येस, फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच फेअर डिलिव्हरी दाखवतायत पंच. चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 4. 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावा आपण नक्कीच स्क्रीनवर देखील पाहू शकतायत. एका बाजूला पाहिलं तर संघर्ष मुरबे संघ जो झुंजतोय आता, ज्या 6 धावा वाचवायच्या आहेत त्यांना, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संगम अळ्याली संघ यांना 4 धावा बनवायच्या आहेत इझिली. मात्र आतापर्यंत 2 बॅटर ज्या पद्धतीने खेळल्यात मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही बॅटरचा जर विचार केला तर अनिकेत आतापर्यंत खेळतोय तो म्हणजे 13 चेंडू मध्ये 17 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि 6 चेंडू मध्ये 9 धावा काढतोय तो म्हणजेच अथर्व आपल्याला पाहायला मिळतंय. तर चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 आणि 6 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 4 धावा मॅचचं समीकरण आहे. इथे मात्र फील्ड सजवली जाते, थोडीशी वेगळी फील्ड पाहायला मिळेल, कारण की एक धाव वाचवणे खूप गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर दर्शक येईल. नक्कीच विकेट न गमावता जर 3 रन जरी काढतोय तरी संघ मात्र संघ मल्ल्याली आपल्या बाजूला झुकवू शकतोय. सामना
मात्र बघूया संघर्ष करायचा आहे. इथे मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू नक्कीच अथर्वसाठी असेल. हा खराब चेंडू आहे. इथून मात्र पाहिलं जाईल 2 धावा येतील 1+1. आता मात्र 2 धावेची आवश्यकता असेल. ज्या पद्धतीने सामना कुठेतरी एक बाजूला झुकताना आपण पाहतोय. संगम अल्ल्याली बाजूला मात्र सामना झुकताना आपण पाहिलाय, कारण की 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 2 धावांची आवश्यकता. अनिकेत राऊत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो, इथे मात्र चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्कोर जर पाहिलं तर इक्वल लेवल होतोय. 1 धाव दूर असेल आपल्या विजयाच्या. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. सामना मात्र जिंकला जातोय. का बात आहे. सुरेख पद्धतीने मात्र सामना कुठलाही विकेट न गमावता कमी प्रॅक्टिसने खेळला आणि इथे मात्र आपण पाहतोय संगम अळ्ळेली संघ जर पाहिलं तर सामना विजय होतोय. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत. मिस्टर 14 चेंडू मध्ये 18 धावा काढणारा नक्कीच संघाचा एकतर्फी फलंदाज जर पाहिला तर अनिकेत राऊत ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद.